नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम, ज्या नेहमीच आपल्या टोमल काकूंना कॉपी करत असतात। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर गेल्याच आठवड्यात काकूंनी एका व्हिडिओची सुरुवात केली की 16 तारखेला व्हिडिओ नाही आला आणि त्याचं कारण असं की बाकी इतर कामं चालू होती। पुढे व्हिडिओज मध्ये तुम्हाला समजेलच की काय काय कामं सुरू होती ती। आपले व्हिडिओ नेहमी येत असतात आणि तुम्ही माझे अंधमंद भक्त आहात, तर बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ नाही पोस्ट करता आला। आता मंडळी तुम्हीच सांगा, याला काय अर्थ आहे का? एक तर बोलतात व्हिडिओ का नाही आला त्याचं कारण सांगते, आणि रिझन सांगायची वेळ आली तर बोलते पुढे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते समजेलच, कारण आपले व्हिडिओ रोज येतात आणि तुम्ही माझे भक्त आहात। अहो कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम, तुमचे अंधमंद भक्त हे तुमचे सो कॉल्ड फॅमिली मेंबर्स आहेत ना, मग का बरं त्यांच्यापासून एवढं सगळं लपवता? सगळंच सांगायचं ना। तसं पण हिडन तर काही ठेवलंच नाही आहात तुम्ही क्रिंज आंटीजने। उठ सूट सगळंच दाखवत बसता, मग एवढं तरी कशाला लपवायचं की तुम्हाला भीती वाटते अंधमंद भक्तांची नजर वगैरे लागेल तुमच्या ट्रिपला? मंडळी, या काकूंना चान्स मिळेल तसा आपल्या टोमल काकूंना टॉन्ट मारत असतात। आपण टोमल काकूंवर जेवढे पॉइंट्स घेऊन बोलतो ना, ते सगळं करायला या काकू अवॉइड करतात। मध्येच असं काहीतरी करतील ना या काकू, त्यामुळे टोमल काकू अजून अडकतात। आता हेच बघा ना, आपण सगळे बोललो होतो मागे, टोमल काकू मुलींकडे लक्ष देत नाही, मुलींचे केस विंचरत नाही, तर ह्या लगेच जियानाला घेऊन बसल्या आणि डिटँगलिंग स्प्रे कोम वगैरे दाखवत होत्या की हा स्प्रे यूज केला की गुंता नाही होत केसांमध्ये, मी नेहमी यूज करते। तो स्प्रे यूज करून तिचे केस विंचरत होत्या या काकू। आता थोडं थोडं यांचं बघून टोमल काकू पण मुलींकडे लक्ष देत आहेत। चला, चांगली गोष्ट आहे ही, टोमल काकू तेवढं तरी मुलींकडे लक्ष देत आहेत। ह्या काकूंना त्यांच्या भक्तांमधल्या एकीने इन्स्टाला मेसेज केला होता की तुला तुळशीचं रोप हवं होतं ना, तर मी ते माझे फ्रेंड्स त्या साईडला येणार आहेत त्यांच्याकडे पाठवून देते। आता बोलल्याप्रमाणे तिला ते तुळशीचं रोप पाठवलं देखील काकूंना, पण काकूंचं रिॲक्शन असं होतं की खरंच तिने तुळशीचं रोप पाठवलं, खूप भारी वाटते। अहो कॅट मॉम, तुम्ही वेड्या बिड्या आहात का जरा? नाही म्हणजे खरंच तिने रोप पाठवलं म्हणजे काय होतं हो हे तुमचं रिॲक्शन? मला ते समजलंच नाही। कोणी काय प्रँक करणार आहे का तुमच्या सोबत? एखादी व्यक्ती पाठवते बोलल्यावर पाठवणारच ना। ते रोप बघून एवढी ओव्हर ऍक्टिंग करायची काय गरज होती काकू? आता मंडळी, त्या दिवशी टोमल काकूंने डिनरला इडली सांबार केलं होतं ना, तर त्यांचं बघून लगेच ह्या काकूंना पण इडली सांबार खायची इच्छा झाली। काय ते एकमेकींचं कॉपी करणं सुरू असते। तिने भाज्या दाखवल्या, फळं दाखवली, गार्डन दाखवलं की यांचं पण तेच सुरू होते। आता तिने त्या दिवशी गाजरवालं सांबार दाखवलं होतं, तर यांनी लगेच इंस्टाग्रामवर सांबारची रेसिपी शेअर केली। काहीच आपलं कॉन्टेंट नसलं दाखवायला की आपल्या रेसिपी दाखवत बसायचं आणि लोकांना मूर्ख बनवायचं। ह्या बायका एवढ्या मूर्ख आहेत ना की यांना असं वाटते यांच्यापेक्षा जेवण छान कोणी बनवूच शकत नाही। आता इंस्टाग्रामचा विषय आलाच आहे म्हणून एक गोष्ट आठवली मंडळी, ती म्हणजे या सगळ्या क्रिंज आंटीज लोकांना सांगतात की हे माझं इन्स्टा हँडल आहे, तुम्ही मला फॉलो करू शकता। यांचे अंधमंद भक्त त्यांना तिथे फॉलो करतात, पण का नाही त्यांच्या अंधमंद भक्तांना फॉलो बॅक करत? नॉर्मली यांनी पण तर फॉलो केलं पाहिजे ना त्यांना। पण जर तुम्ही यांची फॉलोइंग लिस्ट चेक कराल तर तुम्हाला समजेल मंडळी की हे लोक यांच्या आवडत्या सेलिब्रिटीजला आणि फॅमिली मेंबर्सलाच फॉलो करतात। मग आता तुम्हीच विचार करा मंडळी, काय उपयोग आहे का यांना इन्स्टावरती वगैरे फॉलो करून? काही महिन्यांपूर्वी म्हणजे मी या काकूंवरती पॉडकास्ट करत नव्हती तेव्हा या काकू बोलल्या होत्या की या इंडियाला येणार आहेत, पण नंतर यांनी काहीतरी कारण देऊन ते इंडियाला यायचा प्लॅनच कॅन्सल केला। पण आता टोमल काकू एवढ्या फिरून आल्या आहेत ना, त्यांचं बघून या काकूंना पण फिरण्याची इच्छा झाली, त्यामुळे यावेळी काकू जाणार आहेत फिरायला युकेला। ह्या काकूंना ना एक घाणेरडी सवय आहे, ती म्हणजे या जुने व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवतात आणि मग जेव्हा त्यांच्याकडे काहीच कॉन्टेंट नसते दाखवायला तेव्हा हे असले जुने व्हिडिओज दाखवत बसतात। काकू बोलल्या आम्ही जातोय आता ऍप्लिकेशन सेंटरला, तिकडे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, पण कॉन्टेंट साठी हपापलेल्या काकूंनी तिथे जाऊन पण व्हिडिओ चालू केला। ते वेतन काका डॉक्युमेंट सबमिट करत होते, तर त्यांच्या कमरेवरती फोकस करून काकूंनी व्हिडिओ काढला। आता मंडळी तुम्हीच सांगा, जिथे व्हिडिओ काढण्याची परमिशन नाही आहे, जिथे अलाव केलं जात नाही, तिथे व्हिडिओ काढणं खरंच गरजेचं आहे का? आता सुरुवातीला यांनी सांगितलं होतं की आम्ही ऍप्लिकेशन सेंटरला जातोय,
मग आता प्रत्येक गोष्टीचं प्रूफ देण्याची गरज आहे का? आता जास्त करून मंडळी जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या ज्या काकू आहेत ना, त्या व्हिडिओ काढतात ना पब्लिक प्लेसेसवर, तर त्या पोटाच्या खाली फोन धरतात आणि मग पुढे जो कोण असेल त्यांच्या कमरेपासून व्हिडिओ काढतात. कधीच नॉर्मल जसं व्लॉगिंग करताना फोन पकडला जातो तसं त्या नाही करत. आता त्याचं रिझन माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणजे जिथे कुठे अलाउड नसते फिल्मिंग तिथे या चोरून चोरून व्हिडिओ काढतात. जर कोणाला समजलं यांनी अलाउड नसताना व्हिडिओ घेतला आहे तर यांना चांगलाच फाईन पडू शकतो. आता मंडळी आपण त्या टोमल काकूंचं तर समजू शकतो, त्या अडाणी आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण या काकूंचं काय? या तर शिकलेले आहेत ना. एवढं या काकूंना माहिती असून पण व्हिडिओला काहीतरी कॉन्टेंट हवा म्हणून असला हवरटपणा करतात या काकू. जेव्हा या काकूंची ही चोरी पकडली जाईल ना तेव्हा यांना चांगलाच फाईन पडणार आहे. मग या व्लॉगिंग करणं पण विसरून जातील. त्या काकू बोलल्या आमच्या घराजवळच ते ऑफिस आहे, तिथेच आम्ही जातोय. ह्या काकू ज्या ऑफिस मध्ये गेल्या होत्या ते USCIS एजन्सीचं होतं, जे US चा विजा देते. UK युरोपियन कंट्रीजचा विजा VFX ग्लोबल देतो, जे ऑफिस आहे लॉस एंजेलिसला. त्यांच्या इथून 3 तास यायला 3 तास जायला लागतात, त्यामुळे पूर्ण दिवसच फुकट जातो. आणि त्या ऑफिस मध्ये फक्त बायोमेट्रिक्स आणि फोटो एवढंच घेतलं जाते. नंतर सगळे जे डॉक्युमेंट्स असतात ते आपल्याला पाठवायला लागतात. त्यांचे खूप सर्व्हिसेस आहेत. या मॅडमने वाटते फ्री सर्व्हिस घेतली होती, पण बायोमेट्रिक झाल्यानंतर पुढे काय प्रोसेस आहे ते ईमेल वरती येतं. US ची एम्बॅसी असल्यामुळे ते फक्त स्टॅम्प मारून पेपर देतात. रेफरन्स नंबर वगैरे असतो त्यावर. पुढचं सगळी प्रोसेस आपल्यालाच करायची असते. आणि या काकू जिथे गेल्या होत्या तिथे लिहिलंही होतं की ऍप्लिकेशन असिस्ट सेंटर, म्हणजे फक्त असिस्ट करण्यासाठीच ते सेंटर होतं. काकूंने कोणत्या तरी फ्रेंडला विचारलं होतं की इथे प्रोसेस काय आहे, पण मला एक समजत नाही, हे लोक एवढे शिकलेले आहेत ना, मग ईमेलवर सगळं इन डिटेल इन्फॉर्मेशन येते, ते यांना वाचायला काय प्रॉब्लेम होता? याला त्याला विचारायची काय गरज पडते यांना? ते वेतन काका तिथे काय नाटकं करत होते, हायली डिसअपॉइंटिंग करून बोलत होते. अहो वेतन काका, तुम्ही इतकी वर्ष तिथे राहताय, तुम्हाला माहिती नाही का काय करताय तुम्ही? कमाल आहे तुमची. आता तुम्हीच विचार करा ना काका, US एम्बॅसीचं ऑफिस UKचा विजा का देतील? सिंपलशी गोष्ट आहे ही. उगाच आपलं बायकोला काही कॉन्टेंट मिळत नाही म्हणून सिंपती गेन करण्यासाठी मस्त आयडिया शोधता काका. मंडळी आता या काकू जाणार आहेत ना फिरायला तर मज्जाच येणार आहे, कारण यांना पण टोमल काकूंसारखं रस्त्याने येता जाताना नाचण्याची बोंबलण्याची घाणेरडी सवय आहे ना. या काकूंना ना त्या जिथे राहतायत तिथलं भलतंच कौतुक आहे बाबा. आता यांचा हात दुखत होता कॅमेरा हातात पकडून, तर यांनी पॅचेस मिळतात ते लावले होते. पण या काकूंना असं वाटते की ते फक्त त्यांच्या इथेच मिळते. अहो कॅट मॉम, कोणत्या जमान्यात राहताय हो तुम्ही? अहो काकू, इथे इंडियामध्ये पण ना दुःख दबावाची ती पट्टी मिळते. तुम्ही कोणत्याही साध्यातल्या साध्या मेडिकल मध्ये जरी गेलात आणि विचारलं ना तरी देखील तुम्हाला ती पट्टी मिळेल. उगाच ना काकू इंडियाला कमी लेखणं कमी करा. हा, माहिती आहे आम्हाला तुम्ही कुठे राहताय ते. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, आजकाल सगळ्या स्क्रीन जंटिस्टच्या मुलांचा आवडता विषय आता मॅथ्स झाला आहे. का तर अहो कंजूस ऍपचं प्रमोशन करायचं असते ना, म्हणून एकीने त्या ऍपचं प्रमोशन केलं की लगेच दुसरीचं सुरू होते. लोकांना मूर्ख बनवणं सुरू आहे या लोकांचं. हे लोक डेमो क्लास अटेंड करून व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करतात, पण त्यानंतर कधीच त्यांची मुलं त्या ऍपच्या मदतीने अभ्यास करताना दिसत नाही. खरं तर ना मंडळी, हे लोक जी लिंक देतात ना त्या लिंक वरती जरी तुम्ही क्लिक केलं ना तरी देखील या लोकांना पैसे मिळतात. ह्या असल्या फालतू ऍप्स मध्ये एनरोल करण्यापेक्षा आपल्या मुलांना क्लासेस किंवा नॉर्मल ट्युशनला जरी टाकलं ना तरी देखील चालेल. त्या दिवशी त्या टोमल काकूंच्या पिठामध्ये फुलपाखरं झाली तसं यांच्या इथे चिलट झाली आहेत, आणि त्यासाठी वेतन काकांनी ऍज युजल गॅजेट मागवलं. ह्या काकू एवढ्या चिडक्या आहेत ना की यांना एखादी दुसरी कॉमेंट नेगेटिव्ह आली की लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ मध्ये तावातावाने त्यांना रिप्लाय देत असतात. आता एकीने यांना बनाना स्कॉश आणि बटरनट स्कॉश वरून कॉमेंट केली होती. आता ठीक आहे, कोणी आपल्याला काहीतरी सांगितलं पटलं तर ऐकावं, नाहीतर सोडून द्यावं ना. पण कसलं काय, लगेचच काकू दुसऱ्या दिवशी वेतन काकांना घेऊन गेल्या सुपरमार्केट मध्ये आणि तिथे जाऊन दाखवत होत्या की हे बघा, हे आहे बनाना स्कॉश आणि हे आहे बटरनट स्कॉश. काय ते काकूंचे हात वारे नी काय काय, त्यात काका पण काकूंना सपोर्ट करतायत. अहो काकू, एवढंच जर लोक बोलतायत त्याचा त्रास होत असेल ना तर नका करत जाऊत ना व्हिडिओ. आता मंडळी त्या दिवशी त्या टोमल काकूंना कोणतरी नेबर कोण आहेत, तुमचं बोलणं होतं की नाही त्यांच्यासोबत असा प्रश्न विचारला होता, तर लगेच या काकूंचं पण सुरू झालं की मला खूप लोक विचारत होते नेबर बद्दल, तर आमचं बोलणं होते. आम्ही जेव्हा बाहेर असतो तेव्हा आमचं बोलणं होते. आमची मुलं पण एकत्र खेळत असतात.
अहो कॅट मॉम, हाय हॅलो तर कोण पण करेल हो, त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे. तुमची एवढी छान मैत्री आहे ना त्यांच्यासोबत. मग ते पीचेस घेऊन जेव्हा तुम्ही त्यांची बेल मारली तेव्हा तुम्ही त्यांना आय एम युअर नेबर सांगायची काय गरज होती. अहो काकू, तुमचा चेहरा बघूनच त्यांनी ओळखायला हवं होतं की तुम्ही त्यांच्या नेबर आहात. तुम्हाला त्या मुलाला सांगायची का गरज पडली हो की तुम्ही त्याच्या नेबर आहात. ते उगाच दिखावा कशाला करता हो काकू. आणि त्यांची प्रायव्हसी जपताय तुम्ही ते सगळं तर ठीक आहे, पण त्यांच्या सेफ्टीचं काय. व्हिडिओमध्ये दाखवता त्या मुलाचे आई वडील घरी नाही आहेत, वर येऊन सांगता पण की ते ट्रिपला गेले आहेत, भाऊ बहीण दोघच आहेत घरात. अहो काकू, एवढंच कशाला. आता तुम्ही फिरायला जाताय तर वरतोंड करून तुम्ही हे पण सांगताय की तुमचा भाऊ एकटा घरी असणार आहे. तुम्ही ना तुमच्या व्हिडिओमुळे एखाद्याला संकटात मात्र नक्की आणणार आहात एक दिवशी. आता लहान मुलं असली की रोंबाटा असतोच ना हो मंडळी, पण या काकूंचं असं दाखवणं सुरू असते की आम्ही बघा किती नीटनेटकं ठेवतो घर. उगाच आपलं शायनिंग मारणं सुरू असते या काकूंचं. त्या टोमल काकूंना सवय आहे ना कुठेही ट्रिपला जातात तेव्हा नेल एक्सटेन्शन वगैरे करायची. तर या काकूंनी आता काय केलंय, तर या पण गेल्या होत्या नेल पॉलिश लावायला, पण यांना नेल एक्सटेन्शन आवडत नाही त्यामुळे यांनी फक्त जेल नेल पॉलिश लावली. आता जसं की मी मगाशी बोलली की या काकू कधी कधीचे जुने व्हिडिओ काढून ठेवतात आणि मग जेव्हा यांच्याकडे काहीच कॉन्टेंट नसतो दाखवायला तेव्हा दाखवत बसतात. आता हेच बघा ना, भावाचा वाढदिवस कधी झाला आणि त्याचा व्हिडिओ आता दाखवतायत. आतापर्यंत तर यांचे व्हिडिओ बघताना मला कंटाळा येत होता, पण आता या जेव्हा फिरायला जाणार आहेत ना ते व्हिडिओज बघायला मला जास्त मजा येणार आहे. कारण या जिथे जात आहेत फिरायला तिथे यांना टोमल काकूंसारखं बोंबलायला मिळणार नाही आहे ना, म्हणून. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.